हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल वेदांतीज हॉबी अँड व्लॉग। माझ्या फॅमिली सोबत मी निघाली आहे एकविरा आईच्या दर्शनाला। आता आम्ही जाणार आहोत लोणावळ्याला। तेथून कारल्याला जाऊन आईचं छान दर्शन घेणार। त्यानंतर आम्ही आणि आमचे बाकीची फॅमिली मेंबर्स खंडाळ्याला स्टे करणार आहोत। तिथला एक वेगळा व्हिडिओ मी बनवणार आहे, तो नक्की बघा। माझ्या फॅमिली सोबत मी खूप एन्जॉय केला आहे। तो व्हिडिओ मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे, तो नक्की बघा, तुम्हाला आवडेल। सकाळचे 6:30 वाजले आहेत। आता आम्ही अटल सेतूवरून प्रवास करतो। सेतूवरून प्रवास करताना खूप भारी वाटत आहे। आजूबाजूचे दृश्य खूप छान आहे। गप्पा करता करता लोणावळा कधी आलं कळलंच नाही। आता इथून आम्ही डायरेक्ट कारल्याला जाणार। अर्ध्या डोंगरापर्यंत गाड्या जातात, त्यामुळे आम्ही गाडी घेऊनच अर्ध्या डोंगरापर्यंत जाणार आहोत। आम्ही आता इथे गाडी पार्क केली आहे आणि इथून आईच्या मंदिरापर्यंत चालत जाणार आहोत। वरती सर्व पूजेच्या साहित्याची दुकाने आहेत, त्यामुळे आपल्याला पूजेचं सर्व साहित्य वरतीच मिळते। वरती गेल्यानंतर तुम्हाला थंडगार ताक मिळेल, त्याचा नक्की आस्वाद घ्या। फायनली आम्ही मंदिराच्या परिसरात पोहोचलो आहोत। आता आम्ही लाईनमध्ये उभे आहोत। आज जास्त गर्दी नाही आहे, त्यामुळे आम्हाला जास्त वेळ लाईनमध्ये उभं राहायला लागलं नाही। लगेचच आम्हाला दर्शन मिळालं आईचं आणि आम्ही आता छान आईचं दर्शन घेतलं आहे। आईनेही आम्हाला खूप सारे आशीर्वाद दिलेत आणि आईचे आशीर्वाद घेऊन आम्ही इथून बाहेर पडलो। हा एक्झिट आहे, इथून बाहेर जाण्याचा मार्ग। आम्ही इथून आता बाहेर निघालो आहोत। तर खाली जाऊन आम्ही लेणी पाहणार आहोत। ही लेणी बुद्धकालीन आहे आणि आईचं मंदिर लेणीच्या पायथ्याशीच आहे। या मंदिराची एक कथा आहे। ती कथा अशी आहे, 5 पांडव वनवासात असताना कारल्या परिसरात आले। एकविरा आईने त्यांची परीक्षा घ्यायची ठरविले आणि आईने त्यांना दर्शन दिले आणि सांगितलं, एका रात्रीत माझं मंदिर बांधा। पांडवांनी भक्तिभावाने एका रात्रीत मंदिर बांधून पूर्ण केलं। पांडवांच्या या भक्तीने एकविरा आई प्रसन्न झाली आणि तिने पांडवांच्या 1 वर्षाच्या अज्ञातवासात त्यांना कोणी ओळखू शकणार नाही असा वर दिला। तेव्हापासून आई एकविरा इथे कायमची स्थायिक झाली। रेखीव काम केलेली ही कारला लेणी पाहायला तुम्ही नक्की एकदा भेट द्या। अतिशय सुंदर अशी ही लेणी आहे। दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही सर्वांनी फोटो काढले। आम्ही आता निघालो आहोत खंडाळ्याला आणि तिथे जाऊन स्टे करणार आहोत। तिथे आम्ही खूप मजा मस्ती केली आहे, खूप एन्जॉय केलं आहे। तो व्हिडिओ मी उद्या अपलोड करणार आहे, नक्की बघा। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग।